चांदूर रेल्वे पोलीस कस्टडीत नितेश अशोकराव मेश्राम यांचा मृत्यू झाल्याने दोषी पोलीस अधिकारी यांच्या विरुद्ध कारवाई न केल्याने नातेवाईकांनी आता आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे। याआधी भीम आर्मी संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता, त्यावर अद्यापपर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने आता पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर नातेवाईकांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे रहिवासी नितेश मेश्राम याने शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। यात निलेशला 10 जूनला या प्रकरणात घरून अटक केली। चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्याला 11 जूनला अमरावतीच्या न्यायालयात नेण्यात आले असता तिथून त्याला कारागृहामध्ये पाठवण्यात आले। या दरम्यान त्याची प्रकृती ठीक न दिसल्याने कारागृहाआधी पोलिसांनी नितेशला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। अशातच नितेशचा मृत्यू झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी चांदूर रेल्वे पोलिसांवर आरोप करण्यात आला। प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। संघटनांनी पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना निवेदन सादर केले। या प्रकरणात आमरण उपोषणाचा इशारा दिला होता, मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी 15 दिवसात चौकशी करू असे आश्वासन दिल्याने तूर्तास आंदोलन रद्द केले होते। मात्र 15 दिवस होऊन सुद्धा कोणताच निर्णय न दिल्याने अखेर भीम आर्मीचे रितेश तेलमोरे यांच्या नेतृत्वात मृतक निलेश मेश्राम यांच्या नातेवाईकांनी 18 जुलैपासून पोलीस अधीक्षक कार्यालय समोर आमरण उपोषणास सुरुवात केली। ज्या दिवशी त्याला घरून नेलं होतं सोमवारी 10 तारखेला 12:30ला, तेव्हा तो सुखरूप होता। घरून जेव्हा नेलं तेव्हा त्याचं मेडिकल केलं, मेडिकल नॉर्मल होतं तर ज्या दिवशी मेडिकल केल्याच्या नंतर नॉर्मलच होतं। त्याच्यानंतर 2 दिवसात काय झालं काय नाही आम्हाला काहीच माहीत नाही। यांनी डायरेक्ट दवाखान्यात नेलं, त्याला दवाखान्यात नेलं। 13 तारखेला जेव्हा त्याची डेथ आमच्या हातात दिली तेव्हा त्याच दिवशी 13 तारखेला आम्ही SP-ना निवेदन दिलं की माझ्या भावासोबत अचानक असं झालंय, तुम्ही याची काहीतरी कार्यवाही करा। आज 13 तारखेपासून 1 महिना होऊन 3 दिवस झालेत। निवेदन आम्ही SP-ला दिलंय, IG-ला दिलंय, कलेक्टरला दिलंय, सगळ्यांना निवेदन देऊन झालेत। अधिकाऱ्यांनाही भेटून झाले किंवा आमदार खासदारांनाही भेटून झाले, पण याच्यावर अजूनही अद्याप कोणत्याही गोष्टीत कार्यवाही झाली नाही किंवा आम्हाला अजूनही निर्णय नाही। आम्ही निर्णयाच्याच प्रतीक्षेत आहोत, तर आम्हाला तात्काळ निर्णय द्यावा, त्याच्यासाठी आज आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत।